गोलूसाठी मी बाळगुटी देते का किंवा कोणते अशा टिप्स मी फॉलो करते ज्यामुळे बाळाचं वेट गेन होतंय. तुम्ही बऱ्याच जणांच्या ना कमेंट्स आलेल्या होत्या. चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेल्दी आणि खूप इम्पॉर्टंट गोष्टी काही सांगणार आहे. पहिली गोष्ट ही सांगते की बाळासाठी म्हणजेच मी गोलूसाठी कोणतीही बाळगुटी आत्तापर्यंत दिलेली नाहीये आणि माऊच्या वेळेस सुद्धा दिलेली नव्हती. आणि तुम्हाला पण सांगते की 6 महिन्यापर्यंत बाळाला पाणी सुद्धा द्यायचं नसतं तर बाळगुटी कुठून देणार आहे तुम्ही. आणि सगळ्यात मेन घरचे सगळेजण म्हणत असतात ना की हे खाऊ नको ते खाऊ नको, बाळाला पचन होणार नाहीये. मग बाळगुटी कसं काय पचन होईल बरं. जरा थोडंसं आहे ना लॉजिकली विचार करा. आणि त्यानंतर सेकंड हेल्दी टिप म्हणजे गोलू फक्त आणि फक्त ब्रेस्ट फिडिंगवरती आहे. फॉर्म्युला मिल्क मी कोणताही यूज करत नाही, त्याच्यासाठी कोणताही वापरत नाहीये मी. तुम्हाला सांगते सगळं काही तुमच्या मिल्क सप्लायवरती डिपेंड आहे. मिल्क सप्लाय जर प्रॉपर असेल ना तर तुमच्या बाळाचं वेट गेन नक्की होणार आहे. त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. आज बघा तुम्हाला ना आमरस सुद्धा खाऊन दाखवलेलं आहे. सगळं काही खाते मी. त्यानंतर गोलूसोबत बराचसा टाइम स्पेंड केला मी आणि बरंचसं नॉर्मल रुटीन मी माझं बऱ्यापैकी ना आता सुरू केलेलं आहे. आणि आज मी खूप जास्त इमोशनल झालेली होती कारण की माऊला ना मी हा पंजाबी ड्रेसवरती बघितलेलं होतं. आत्तापर्यंत फ्रॉक घालणारी तिला ना पंजाबी ड्रेसमध्ये बघितल्यानंतर असं वाटलं की खरंच यार माऊ किती मोठी झालेली आहे म्हणून. परत मनात विचार आला की माऊ मोठी नाही झाली पाहिजे, माझ्याजवळच राहिली पाहिजे म्हणून. परत घरी आले आणि येताना तिने डॉगीसाठी बिस्किट वगैरे घेऊन आलेले होते. आणि मम्मी पप्पा आहेत ना ही गावाकडची जत्रा होती सो ही अशी गुडी शेव किंवा रेवडी वगैरे घेऊन आलेले होते, तेच खाल्लं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.